नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रूमची झडती घेतलेली आहे. रूममध्ये आपल्या भरपूर उंदरं येऊन गेलेली आहेत आणि त्याचबरोबर आता वेगळं कांड यांनी शिनं सुरू केलंय ते म्हणजे चेतना काकी आणि त्याचबरोबर पद्मिनीला तिनं तारणीकडे पाठवले आणि तारणीला वेगवेगळे प्रश्न विचारायला सांगितले. तिकडे कॉल करून घेतलेला आहे आणि कॉलवरती इकडे हे तिघं ऐकत बसलेले आहेत. त्या दोघांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं काय मिळतात, कारण त्या दोघांना एकटं एकटं पकडलेलं आहे आणि त्यांच्यावरती हे सगळे प्रश्नांचा वर्षाव भडीमार केलेला आहे. हे सगळं तारेने आणि केदारने ओळखलेलं आहे आणि यामागचा मास्टर माइंड निशी त्याचबरोबर युवराज या दोघांची धुलाई केलेली आहे. ते सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारिणी आणि केदार गाडीवरती निघालेले असतात. तारिणी म्हणत असते की अरे केदार चल लवकर, एकतर चेतना काकीला आपण सांगितलेलं आहे आणि परत माहिती आहे ना तुला ते अनेक प्रश्न विचारत राहतात. त्यावर केदार म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, की एक गोष्ट चुकीची आहे ती म्हणजे आत्या, एवढं तुझी जी आत्या आहे ना मालती आत्या, त्यांच्या एवढा संशय कोणी घेऊ शकत नाहीये. पण जाऊ दे, त्यांची तर आता सरिता भरून निघालेली आहे. या घरात पण कोणी नाही कोणी मिळालं ना, असं ते बोलतो. तेव्हा मात्र इकडे तारिणी आणि केदार अजून आलेले नाहीयेत. या सगळ्यांचं चाललेलं असते. युवराज म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता ना मी गाडी बोलवतो आणि तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. निशी, तुला कळतंय का, तू काहीतरी गोंधळ घालते आणि परत मला कानाखाली खायला लागते. तुला काय जातंय त्याचं. निशी म्हणते की पुरावा आपल्याला शोधावा लागेल, त्यांच्या रूममध्ये जाऊन पुरावा शोधावा लागेल असं निशी सांगते. आणि मग यांचं ठरतं की बाहेर चेतनाला थांबवायचं. ईशा त्याचबरोबर युवराज आणि त्यानंतर निशी हे तिघजण केदार आणि तारिणी यांच्या रूममध्ये आलेले असतात. तारिणी केदारला म्हणत असते चल लवकर, परत प्रश्नांचा भडीमार होईल. पद्मिनी मात्र इकडे सांगून जाते, ती म्हणजे की पद्मिनी म्हणते मी रूममध्ये जाते कारण हे रूममध्ये झोपलेले आहेत, ते उठले तर गोंधळ नको. आता मात्र हे तिघही शोधाशोध करत असतात. तारिणीच्या कपाटामध्ये शोधाशोध करायचं काम केलेलं असतं ते निशीने. आणि निशी म्हणत असते की मी सांगते आणि मग काहीतरी काढत असते. हे बघ फोटो सापडला. युवराजला ती फोटो दाखवते. युवराज म्हणतो कसला. ती म्हणते त्यांच्या लग्नाचा फोटो आहे. युवराज म्हणतो तू डोक्यावर पडलीस का गं, आपण इथं कशासाठी आलोय तुला माहिती आहे का. आपण इथं आलेलो आहे ते हे करण्यासाठी, चेक करण्यासाठी आलेलो आहे. इथे त्यांच्या लग्न झालं आहे किंवा लग्न खोटं आहे या बाबतीतले पुरावे शोधत आहे. आणि तू मात्र इथं काय पुरावे दाखवते प्रत्येक वेळेस. अगं काय करतेस तू हे सगळं. एकतर मी तुला सांगितलं होतं की असं काही नाही आहे, पण निशीचं असं म्हणणं असतं की मला माहिती आहे हे सगळं झालेलं आहे, त्यांचं बोलणं मी ऐकलेलं आहे, माझ्या कानांनी ऐकलेलं आहे, असं मात्र निशी ठणकावून सांगत असते. आता मात्र ईशा त्याचबरोबर सगळेजण शोधाशोध करत असतात. बाहेर चेतना आहे आणि चेतनाला सांगितलेलं आहे की काहीही संशयास्पद वाटलं, ते दोघं आलेले दिसले की मला लगेच सांगायचं आहे असं तिनं सांगितलेलं असतं. कारण त्या दोघांनी जर आपल्याला पकडलं रूममध्ये आणि हे जर कौशिकीला कळलं तर मग मात्र यांचा बँड वाजणार असतो. आणि म्हणूनच हे सगळे तिथं आता घाई करत असतात. तेवढ्यातच आता चेतना बाहेर उभी असते आणि केदार आणि तारणीला म्हणते आलात तुम्ही मंदिरात ना, चला तुम्हाला जेवायला वाढते. तारणी म्हणते की नाही नको. केदार म्हणतो की हो आलोय पण मला फ्रेश व्हायला जायचं आहे. ती म्हणते की नाही. आणि मग ती वेगळा तिचा त्यांचा जो सिग्नल ठरलेला आहे त्या आवाजात ओरडत असते. तिथं सांगत असते की ते दोघं आलेले आहेत असं तिचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की नाही मला गाणं वगैरे नाही जमत आहे. कारण अचानकच चेतना म्हणत असते की आपण गाण्याच्या बँडा खेळूया. तेव्हा केदार म्हणतो की नाही नाही माझ्या घशाला त्रास होतोय, काल त्या इव्हेंटमध्ये जरा मी जास्त ओरडलोय ना त्याच्यामुळं. तर इकडे ईशा म्हणत असते चला लवकर. तिथे एक ट्रंक असतो आणि तो ट्रंक उघडून पाहायचं असतं. युवराज तो ट्रंक उघडतो आणि त्याच्यामध्ये जो फोटो असतो तो फोटो पाहतो आणि तो फोटो असतो तो केदारच्या आईचा म्हणजे देवकीचा. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की करायचं काय. इकडे तारणी म्हणत असते हे बघा चेतना काकू, तुम्ही खूप दमलाय, तुम्ही जाऊन आराम करा. मी आणि युवराज आहे ना, मी फ्रेश होतो आणि मी वाढून घेते. तुम्ही सगळ्यांना वाढला असणार आहे ना जेवायला, मी जाताना जेवण बनवून गेलेले होते, त्यामुळे तुम्ही जा आराम करा, मी बघते काय करायचे ते, असं सांगून ती आतमध्ये निघून जाते. इकडं पुन्हा चेतना काकू येते, त्या दोघांना थांबवत असते. आणि मग निशी त्याचबरोबर युवराज आणि ईशा एकदम रूमच्या इकडे आलेली दिसते. त्यामुळंच केदार आणि तारिणीला संशय येतो की ही तर काय करते, ही तर का आलेली आहे असं म्हणत ते तिला विचारू लागतात. तेव्हा ती सांगत असते निशी की आम्ही एवढी मज्जा केली माहिती आहे का, खरंच खूप मज्जा केलेली आहे, आम्ही काही कोणाच्या रूममध्ये वगैरे गेलेलो नाही आहे. तेव्हा युवराज म्हणतो काय बोलतेस तू, हे सगळं काय चाललंय तुझं हे सगळं. आणि निशीला तो शांत करतो. केदार आणि तारिणी रूममध्ये येतात आणि जेव्हा केदार आणि तारिणी रूममध्ये येतात तेव्हा मात्र इकडे
तारणीच्या लक्षात येतं, केदारच्याही लक्षात येतं, तिथल्या वस्तूंच्या जागा हललेल्या असतात. युवराज मात्र भयानक चिडलेला असतो. तो निशीला म्हणत असतो की आज पुन्हा तू तेच माती खात होती, तुला कळतंय का? जा जाऊन सांग जा त्यांना, तुमच्या रूममध्ये आम्ही शोधाशोध करत होतो. निशी म्हणते, कसली भारी आयडिया दिलीस रे, थांब आता जाते आणि बघून येते काय झालंय ते आणि विचारून येते. तेव्हा मात्र इकडे ते दोघंही म्हणत असतात, खरंच ही डोक्यावर पडली, एक दिवस आपल्यालाच मार खायला होणार आहे, दुसऱ्या हिच्याकडून काहीच होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता या काव्याचं वेगळं सुरू आहे. काव्याचं म्हणणं आहे की मला ना माझ्या केडीने, माझ्या केदूने मला हा टेडी दिलेला आहे. आणि मग मात्र काव्या म्हणत असते, आता त्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलंय ना, पास, मला कोणत्याच गोष्टींची गरज नाही आहे. तेव्हा मालती तिला म्हणते, बस झालं आता तुझं हे सगळं नाटकं, पुन्हा जर नाव घेतलंस तर बघ, असं मालती तिला सांगू लागते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही, हे सगळं माझ्या केदूने दिलंय ना. मालती म्हणते की ह्या तारणीच्या संसाराला नाही तिथं विस्फोट झाला तर विचार, कारण माझ्या मुलीच्या डोळ्यात तिनं पाणी आणलेलं आहे आणि या सगळ्याचं तिला भोगावं लागणार आहे. आता तारिणी रूममध्ये येते, शोधाशोध सुरू असते, कोण येऊन गेले, काय केलं, या सगळ्या गोष्टींचा विचार दोघंही करत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते आपल्या लक्षात आलेलं आहे, कोणीतरी येऊन गेले. मग तारिणी मोबाईल बघते आणि मोबाईलमध्ये केदारने त्याचा डीपी चेंज केलेला असतो, कारण इकडे मालतीने सुद्धा काव्याला तो डीपी दाखवलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं, बघितलंस का, तू ज्याच्यावर प्रेम आहे म्हणून सांगतेस ना, तो तिच्याबरोबर तिथे व्हॅलेंटाईन डे साजरा करतो आणि तुझं काय चाललंय हे. तेव्हा ती म्हणत असते, असू देते सगळं. आणि इकडे हा डीपी चेंज केलेला पाहून तारिणी विचारू लागते की हे सगळं काय आहे केदार, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं तारिणी विचारते. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की हे सगळं बघ, सगळ्यांना संशय येतोय, उलट मी हे सगळं केलंय ना म्हणून उलट संशय तर येणार नाहीये. आता मात्र निशीने सगळा प्लॅन केलेला आहे की तारिणी आणि केदारला एकट्यात गाठायचं आणि त्यांना जाऊन त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार करायचा. मग केदार आणि चेतनाचं जमतं म्हणून चेतना काकीला पाठवलेलं असतं, तुमचं लग्न कुठं झालं. आता हातात मोबाईल घेऊन त्या उभ्या आहे, त्या IPS ऑफिसर आहे, त्यांना लक्षात येणार आहे हे सगळं काय चाललंय. आणि कधी नव्हे ते पद्मिनी आता बोलायला आलेली आहे तारिणीसोबत, त्यामुळे तारिणीच्या सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत. आणि मग इकडे पद्मिनीने सुद्धा मोबाईल घेतलाय आणि इकडे रूममध्ये निशी, त्याचबरोबर युवराज आणि ईशा तिघही बसलेले आहेत फोनवर काय बोलणं आहे ते ऐकण्यासाठी. आता मात्र निशी हे सगळं ऐकत असते आणि तारिणी आणि त्याचबरोबर केदार या दोघांनाही संशय आलेला आहे की नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, हे दोघांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले जात असतात, तुमचं लग्न कधी झालं, कोणी कोणाला प्रपोज केलं, कुठं झालं लग्न, कोणत्या कोर्टात झालं, मग काय झालेलं, कधीपासून लव्ह स्टोरी सुरू झाली आहे, अशा अनेक गोष्टींचा भडीमार त्यांच्यावरती सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता युवराज आणि तनिषी मात्र वाट बघत असतात की ह्यांच्या तोंडून काय बाहेर पडणार आहे. तर हे सगळं जेव्हा तारिणी आणि केदारच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तारिणीने आता निशीला पकडलेलं आहे. निशी, युवराज आणि त्याचबरोबर ईशा. आणि मग मात्र तारिणीने वाट लावायला सुरुवात केलेली आहे आणि इकडे युवराजची सुद्धा धुलाई करायला केदारने सुरुवात केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.